डी.एड. बी.एड. सुशिक्षित बेरोजगारांच्या मागण्या विधानसभेत मांडून सोडवण्याचा प्रयत्न करू. आमदार अरुणअण्णा लाड. डी.एड. बी.एड. सुशिक्षित बेरोजगार कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कृती समितीचे राज्याध्यक्ष पद्माकर देशमुख हे दिनांक 18/7/2024 रोजीपासून डी.एड. बी.एड. सुशिक्षित बेरोजगारांच्या विविध मागण्या घेऊन आमरण उपोषणास बसले होते. त्यांचे उपोषण पदवीधरचे आमदार अरुणअण्णा लाड यांनी सदरच्या मागण्यांचा पाठपुरावा विधानसभेत मांडून सोडवले जातील अशा पद्धतीचं आश्वासन देऊन आज रोजी आमरण उपोषण पद्माकर देशमुख यांना सरबत पाजून आमदार अरुणअण्णा लाड व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभाग सांगली शहर जिल्हाध्यक्ष उत्तमराव कांबळे आबा यांनी आमरण उपोषण सोडवण्यात आलं. यावेळी विद्यासागर ढोबळे, श्वेता शिंदे, सुहासिनी रासाटे, आकाश कांबळे, विलास कांबळे, सिद्धार्थ कांबळे, अनमोल कांबळे, माणिक नंदीवाले, गणेश दोरकर, धनाजी कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. डी.एड. बी.एड. सुशिक्षित बेरोजगार कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने 18/7/2024 रोजी आमरण उपोषण सांगली जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आम्ही केलं होतं, सुरू होतं. परंतु आमच्या या उपोषणामध्ये जिल्हाधिकारी साहेब असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी असतील किंवा शिक्षण अधिकारी असतील यांनी पाठपुरावा करू अशा पद्धतीचं आपल्याला लेखी पत्र त्यांनी दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपल्या या उपोषणामध्ये आपलं उपोषण सोडण्यासाठी या पदवीधर मतदारसंघाचे शिक्षक आमदार आदरणीय अरुणभाऊ लाड, त्याचबरोबर सांगलीचे नगरसेवक उत्तमरावजी कांबळे हे या आमच्या उपोषण सोडण्यासाठी आणि इथं आमच्या उपोषण स्थळाला भेट दिली व आम्हाला आदरणीय अरुण लाड साहेबांनी सांगितलं की येत्या विधान भवनमध्ये 8 दिवसामध्ये आपला विषय मांडून आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याची पूर्तता करण्याचा 100% मी प्रयत्न करेन आणि तुम्हालासुद्धा तुमच्या शिष्टमंडळाला विधान भवनमध्ये बोलवून मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री, शिक्षण मुख्य सचिव यांची बैठक लावून देतो आणि तुमचा न्याय व तुमचा शासन निर्णय करण्याची जबाबदारी मी घेतो असे आश्वासन देऊन आम्हाला उपोषण सोडण्यास विनंती केली आणि त्यांच्या विनंतीला आम्ही मान देऊन आमचं ही उपोषण 18 तारखेपासून सुरू झालेलं आज आम्ही 20 तारखेला या ठिकाणी उत्तमराव कांबळे साहेब आणि शिक्षक आमदार अरुण लाड साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही आमचं उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करत आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चित आम्हाला त्यांच्या माध्यमातून अरुण लाड साहेबांच्या माध्यमातून किंवा या प्रशासनाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जो पाठपुरावा करत आहे त्याचं निश्चितच आम्हाला यश मिळणार आहे. आणि त्यासाठी आम्हाला लवकरच मुंबईमध्ये सुद्धा आम्हाला बैठक लावून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे आम्ही आमचं उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करत आहोत. धन्यवाद. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.